दौंड शहरात नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। गटार आणि मॅनहोल साफसफाईची कामे करणारे कर्मचारी कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने न वापरता काम करत असल्याचे समोर आले आहे। स्थानिक नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त करत संबंधित कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। नागरिकांच्या दाव्यानुसार कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कामासाठी आवश्यक सुरक्षा किट, हातमोजे, बूट व इतर संरक्षण साहित्य उपलब्ध करून देण्यात आले नसल्याचे सांगितले। विशेष म्हणजे मॅनहोल आणि सांडपाणी व्यवस्थापनाशी संबंधित कामे अत्यंत धोकादायक मानली जातात। या कामादरम्यान विषारी वायू, संसर्गजन्य आजार तसेच गंभीर अपघाताचा धोका असतो। त्यामुळे हेल्मेट, सुरक्षा बूट, हातमोजे, रिफ्लेक्टिव्ह गॅजेट आणि इतर सुरक्षा साधने उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे। मात्र प्रत्यक्षात कर्मचारी सुरक्षेविना काम करत असल्याचे चित्र समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप आणि नाराजी व्यक्त केली जात आहे। कर्मचाऱ्यांच्या जीविताशी कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी दौंड नगरपालिकेने तातडीने आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून द्यावे आणि सुरक्षा नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान या प्रकरणी दौंड नगरपालिकेची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आली नसून ती मिळाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी दौंड प्रतिनिधी मयूर साळवे व संघराज गायकवाड यांचा रिपोर्ट।